महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेखसंग्रहातून खंदोल्यातील मजार नावाचा लेख. गावापासून पूर्वेकडे सरळ जाणारा रस्ता वाकडा नाही की तिकडा नाही. जिथून हा रस्ता सुरू होतो तिथंच एका बाभळीचं झाड आहे. तिथंच एक बाभळीचं झाड आहे. वाकलेलं या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना आशीर्वाद देण्याचं ते अव्याहत काम करतंय. थकवा येत नाही की खोकल्याची उबळ नाही. या झाडाला सावली मात्र नाही. बाभळीखाली उभं राहणाऱ्या माणसाच्या अंगावर गळतात फक्त शेंगा. घुंगरासारख्या वाजणाऱ्या माणसं शेंगा हातात घेतात, कानाजवळ नेतात आणि वाजवायला लागतात. अशी ही बाभळ. हा रस्ता जिथं जाऊन थांबतो तिथंही 2 झाडं आहेत, सावली असलेली. अगदी गर्द गर्द हिरवे, पण सावलीत एक मजार, अगदी जुनी नसलेली. अर्थ नाही की संदर्भ. एकदा काय झालं म्हणे, कुण्या एका माणसानं या मजारीवर आकाशातून फुलं पडताना पाहिली. त्या माणसानं ती गोष्ट बाभळीच्या झाडाला जाऊन सांगितली. बाभळीनं रस्त्याला सांगितली आणि रस्त्यानं कानात सांगितली. नाहीतरी भिंतीला कान असतातच. तेव्हापासून हा रस्ता दर शुक्रवारी वाहतो आहे. शुक्रवार सोडला तर बाकीच्या दिवशी असतो शुकशुकाट. शुक्रवार 7 वारातला एक. तोच का निवडला? पण कोण्या तरी माणसानं तो निवडला आणि याच शुक्रवारी बाभळीचं झाडही बोलतं म्हणे माणसाशी. अजबच. शुक्रवारची सकाळ. लवकरच उठलो, रोजच्यापेक्षा थोडंसं आधी. सरळ उठलो. बायकोला न सांगताच रस्त्यावर आलो. बाभळीखाली येऊन थांबलो. अगदी सकाळी सकाळी. जो कोणी बाभळीच्या झाडाला प्रथम दिसेल त्याच्याशी ती बाभळ बोलते. वाकड्या बाभळीनं मला पाहिलं. ती बोलली, बाबा रे, सरळ जा. नाहीतरी हा रस्ताच सरळ जातो, कुठेही वळत नाही. जेथे हा रस्ता थांबेल तिथं थांब. तुला 2 झाडं दिसतील. खुजी म्हणजे एकदम खुजी नाहीत. लिंब, बाभळ, चिंच या झाडांपेक्षा थोडीशी खुजी. तिथं गेला की तुला एक मजार दिसेल. अगदी लहानशी, रंग धोत्र्याच्या फुलासारखा. मजारीवर एक हिरवी हिरवी गलाफ, रेशमी, थोडीशी फाटकी. पाहिलं तर त्यातून सारं जग दिसेल. तू तिथं गेलास की त्या हिरव्या हिरव्या गलाफीवर आकाशातून फुलं पडताना दिसतील. आकाशातून फुलं पडताना दिसतील. फुलांना हात लावू नकोस. माणसानं हात लावला की ती जळतात. मोह आवरणार नाही, पण आवर. बाभळ बोलता बोलता एकदम थांबली. मी सरकत रस्ता संपतो तिथं आलो. मी सरकत रस्ता संपतो तिथं आलो. समोर दिसली 2 उभी झाडं. खुजी. झाडाची सावली थंडगार. सावलीतच पाहिली बाभळीनं सांगितलेली मजार. हिरवी हिरवी गलाफ आणि त्या गलाफीवर फुलं पडताना पांढरी, पिवळी, गुलाबी, अत्तरी. मी तंबोरा लावावा तसा एकसूर झालो. आकाशाकडे डोळे लावले. फुलं पडतच होती. भल्या पहाटे सांगितलेली ती गोष्ट खरी वाटली. मी ती गावातील सर्वांना सांगितली. झाले गाववाले हरामजादे. परवा समजलं की बाभळ बोलत नाही म्हणे. आता मुकी झाली आहे. जीभ हालत नाही तिची. मुकी का झाली? काय तर म्हणे एका शुक्रवारी 2 माणसं एकदाच गेली तिच्याकडे. तिला आला राग. तेव्हापासून ती जी गप्प झाली ती अजूनही गप्पच. दोघांनी कशाला जावं मरायला तिच्याकडे?
एक एक जण गेला असता तर. मूर्खपणा आडवा आला. बाभळ मुकी झाली. एकदा सकाळी रामप्रहरी म्हणा हवं तर. मी दारात उभा, सुस्तावलेला, मान खाली घालून पत्त्याच्या अंगणाकडे पाहात. इतक्यात मला आवाज आला, बाबा रे, हा रस्ता कुठे जातो? मी मान वर केली. समोर एक तरुण उभा होता, अगदी गुटगुटीत. तो विचारित होता, हा रस्ता कुठे जातो? खरंच, हा रस्ता कुठे जातो? कुठे जातो हा रस्ता? हा त्याचा प्रश्न. मजारीकडे जातो, हे माझे उत्तर. तेव्हा तो माणूस खदखदून हसतो. हा हसला एवढ्या मोठ्यानं. आभाळ गरजून कोसळावं असं. कशासाठी का हसेना, पण हसला. माणसानं आपलं निमित्त शोधून हसावं. तो पुन्हा गडगडा हसला अन म्हणाला, मजार? ही ही ही, मजार? मजार? हो, मजार. दूर दूर, गावापासून अगदीच दूर, झाडा झुडपापासून दूर. मी पाहिलं आहे त्या मजारीवर आकाशातून फुलं पडताना. तो तरुण पुन्हा खदखदून हसतो. तो खदखदून हसणं मजारीमधील माणूस तर ऐकत नाही ना. मी बोलत होतो, तरुणा, ही मजार ना, ती एका खंदोल्यातल्या माणसाची आहे. तिला काय इतिहास असणार? तू हसत राहा, वळवाच्या पावसासारखा. खंदोल्यातला माणूस, खंदोल्यातल्या माणसाला इतिहास नसतो. त्याला होते लाख हात, लाख मने, लाख डोळे, लाख पाय. म्हणून आकाशातून फुलं पडताना मी पाहिली आहेत त्याच्या मजारीवर. आता तर तो तरुण गडबडा लोळायला लागला. तो हसताना माझा राग अधिकाधिक वाढायला लागला. मी चिडून खाडकन त्याच्या तोंडात मारली. तो तसाच उभा राहिला माझ्याजवळ. तो पुन्हा हसला. त्यावेळी मी एवढेच म्हणालो, मीच पाहिलं मला आभाळातून एक फूल होऊन पडताना. मीच पाहिलं मला आभाळातून एक फूल होऊन पडताना खंदोल्यातल्या मजारीवर. मग तो कासवाच्या गतीनं चालता झाला. मग तो कासवाच्या गतीनं चालता झाला. महावीर जोंधळे यांचा खंदोल्यातील मजार नावाचा लेख येथे समाप्त. खंदोल्यातील मजार नावाचा ललित लेख येथे समाप्त.